सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आज मी एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे स्त्री आरोग्य. स्त्री म्हणजे केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती एक मुलगी, आई, बहीण, मैत्रीण आणि समाजाची मजबूत आधारस्तंभ आहे. आज आपण एक स्वतःला प्रश्न विचारूया, आपण स्वतःची किती काळजी घेतो? अनेक वेळा स्त्रिया सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मी ठीक आहे असं म्हणतात, त्या स्वतःच्या आरोग्याच्या समस्या लपवतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वस्थ असाल तरच तुमचं कुटुंब आनंदी आणि स्वस्थ राहील. आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे असे नाही, तर आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपलं आरोग्य. काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यासाठी आपण योग्य असा आहार घेतला पाहिजे, पोषक असं अन्न खाल्लं पाहिजे, फळे, ताज्या भाज्या, मोड आलेले कडधान्य, दररोज व्यायाम करणं, योगा करणं, चालणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण पुरेशी झोप घेणं, आनंदी राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपण आपल्या नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. आपण आपल्या मानसिक आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे, ताण कमी केला पाहिजे. मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं, ताण कमी करणं हे आपल्याच हातात आहे. पण तुम्ही माणूस आहात हे विसरू नका. तुम्ही काही रोबोट नाहीत. माणसाला थकवा, वेदना, चिंता हे सगळं नैसर्गिक आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःच जर चांगल्या, निरोगी आणि आनंदी असाल तर तुमचं पूर्ण कुटुंब निरोगी आणि आनंद राहील.